राम राम शेतकरी मित्रांनो, पाहुयात नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच बाहेर राज्यातील बेंगलोर, इंदोर मंडी तसेच चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक 9 जानेवारी 2024चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती आज कशी होती. सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून. पिंपळगाव बसवंत येथे 14,400 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 1,600 रुपयापासून 1,800 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 2,191 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मनमाड येथे 6,000 क्विंटलची आवक होती. सरासरी कांद्याचे भाव 1,400 रुपयापासून 1,600 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 1,921 रुपये क्विंटलपर्यंत विकला. कळवण येथे 4,500 क्विंटलची आवक होती. सरासरी कांद्याचे भाव 1,300 रुपयापासून 1,501 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 2,190 रुपये क्विंटलपर्यंत विकला. लासलगाव येथे सरासरी कांदे 1,800 रुपयापासून 1,900 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 2,081 रुपये क्विंटलपर्यंत विकला. विंचोर येथे सरासरी कांद्याचे भाव 1,700 रुपयापासून 1,900 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 2,068 रुपये क्विंटलपर्यंत विकला. नांदगाव येथे सरासरी कांदे 1,400 रुपयापासून 1,650 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 1,927 रुपये क्विंटलपर्यंत विकला. उमराणा येथे सरासरी कांद्याचे बाजारभाव 1,600 रुपयापासून 1,800 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 2,013 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर चेन्नई येथे 60 कांदा गाड्यांची आवक झाली होती. मीडियम कांदे 1,800 ते 2,000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर जास्तीत जास्त 2,400 रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई येथे आज कांदे विकले आहेत. तर बेंगलोर येथे आज टोटल 76,272 गोण्यांची आवक होती. बेंगलोर येथे आज आवक वाढलेली आहे. मीडियम कांदे बेंगलोर येथे आज 1,800 रुपये क्विंटलपर्यंत मीडियम कांदे विकलेले आहेत. तर जास्तीत जास्त 2,200 रुपये क्विंटलपर्यंत आज कांद्याला बेंगलोर येथे बाजारभाव निघालेले आहेत. तर इंदोर मंडी येथे ॲव्हरेज कांदे 1,000 रुपयापासून 1,600 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर सुपर क्वालिटीचे कांदे 1,800 ते 2,100 रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे कांदे विकले आहेत. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.